अशी पोटभर पाणीपुरी खाल्ली आहे का कधी? मला तर नेहमी पाणीपुरी पोटभरच आवडते. पण त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं छोट्या-छोट्या ब्लॉगमध्ये. आज सकाळची सुरुवात फ्रिज क्लिनिंगनेच झाली. म्हटलं चला खूप दिवस झाले फ्रिज क्लीनच केलेला नाही आहे. त्याच्यामुळं अगोदर फ्रिज क्लीन करून घ्यावा. फ्रिज क्लीन करता चिंचेवरून मला आठवलं की अरे हो, पाणीपुरी करण्यासाठी मला चिंच आणि गूळ भिजत घालायचं आहे. मग ते फ्रिज क्लीन करायचं काम अर्धवट सोडून मी आधी चिंच आणि गूळ भिजत घालून घेतली. फ्रिज पूर्णपणे क्लीन केला. मस्त दिसत होता फ्रिज. त्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण करून कॅट फूड आणण्यासाठी बाहेर गेले. कॅट फूड घेऊन आले तर या दोघांची अशी घाई लागली होती की अगोदर मला दे जे काही आणलेस ते. लहान मुलं नाही का एखादं चॉकलेट पाहिलं की मला दे करतात, तसं या दोघांचं चाललं होतं. त्यानंतर मला भरायचे होते शाळेचे फॉर्म. आपल्या वेळी असं काहीच नव्हतं नाही का, फॉर्म भरा आणि ॲडमिशन घ्या. आपण पास झालो की ऑटोमॅटिक पुढच्या वर्गात जायचं. पण आत्ताच्या मुलांचं तसं नसतं, प्रॉपरली ॲडमिशनच घ्यावं लागतं. शाळेचे फॉर्म वगैरे भरून घेतले. त्यानंतर मग दुपारी बनवली पाणीपुरी. हे पाणीपुरीची तयारी मी रात्रीच वाटाणे वगैरे भिजत घातले होते. बटाटा वगैरे शिजवून घेतला, वाटाणा शिजवून घेतला, तिखट पाणी गोड पाणी करून घेतलं. मस्त झाली होती चवीला. मला तर वाटतंय मी गेले म्हणजे 2 ते 3 वर्ष झालं बाहेरची ठेल्यावरची पाणीपुरी खाल्लीच नाही आहे. घरातलीच पाणीपुरी खाते, कारण मला प्रचंड पाणीपुरी आवडते आणि बाहेर खाणं जास्त होतच नाही, पोटभर खाणं होत नाही. त्यामुळे असंच घरी बनवूनच खातो पाणीपुरी. माझ्यासारखं तुमच्यापैकी कोण कोण पाणीपुरी लवर आहे मला नक्की सांगा. पाणीपुरी मी खायला लागले की मी सारं काही विसरून जाते, कारण मला इतकी पाणीपुरी आवडते ना, खूप जास्त. तुम्हालाही आवडते का आणि तुम्हीही माझ्यासारखी पाणीपुरी घरीच एन्जॉय करता का अगदी पोटभर? मला कमेंट करून नक्की सांगा. असा होता माझा आजचा दिवस. माझ्या पिल्लांनाही पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीसोबत चला फिनिश करूया दिवस. चला बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.